2 एप्रिल सत्संगतीचे 2 प्रकार. सत्संगती अति अपूर्व काम करणारी आहे. ज्याचे भाग्य थोर असेल त्यालाच ती लाभेल. संतांची संगत 2 प्रकारे होऊ शकते. एक संतांच्या देहाची व दुसरे संतांनी सांगितलेले साधन करीत राहण्याची. यापैकी पहिली म्हणजे संतांच्या देहाची संगती लाभणे फार कठीण व दुर्मिळ. कारण खरा संत जरी असला तरी त्याला ओळखणे कठीण असते आणि पुष्कळदा त्याच्या बाह्यांगाच्या वागणुकीवरून मनात विकल्प येण्याचा संभव असतो. आणि एखाद्या भोंदूशीच गाठ पडली तर त्याच्या संगतीपासून नुकसान हे ठरलेलेच. म्हणून पहिला म्हणजे संतांच्या देहाच्या संगतीचा मार्ग हा पुष्कळदा धोक्याचा ठरण्याचा संभव असतो. दुसऱ्या मार्गाने जाण्यात म्हणजे त्याने सांगितलेले साधन करण्यात बिलकुल धोका नसतो. कारण खरा संत काय किंवा भोंदू साधू काय कोणीही झाला तरी तो दुसऱ्याला सांगताना खरे व बरोबर असेल तेच सांगेल. तो भोंदू असला तरी आपला भोंदूपणा लपविण्याकरता त्याला बरोबर असेल तेच सांगणे योग्य असते. साधकाने शुद्ध भावनेने ते साधन केले की सत्संगतीचा फायदा मिळून त्याचे काम होते. खऱ्या संतांच्या देहाच्या संगतीचा लाभ जर दैववशात प्राप्त झाला तर मात्र बेमालूम काम होते. ज्या वाहनाचा आपण आश्रय करतो त्या वाहनाचा वेग हा आपला वेग होतो. फक्त त्या वाहनात निश्चल बसून राहणे एवढेच आपले काम असते. तसे आपण खऱ्या संतांजवळ नुसते पडून राहावे किंबहुना असेही म्हणता येईल की संतांच्या देहाची संगती ही त्याने सांगितलेल्या साधनाच्या आचरणाच्या संगतीपेक्षाही जास्त महत्त्वाची आहे. संतांच्या देहाची संगती हे राजाची पट्टराणी होण्यासारखे आहे, तर दुसऱ्या तऱ्हेच्या संगतीत फक्त राजाच्या प्रेमातील स्त्रीचा दर्जा प्राप्त होईल. म्हणजे दोघींनाही राजाची संगती लाभली तरी पट्टराणीला मिळणारे विशेषाधिकार दुसरीला मिळत नाहीत. फार काय पण असेही म्हणता येईल की नामापेक्षाही खरा संतांच्या देहाची संगती ही जास्त लाभदायक ठरते. कारण नामात मी नाम घेतो ही अहंकाराची भावना राहण्याचा संभव असतो. तसे संत संगतीत नाही. संतांच्या संगतीत आपली कृती अशी काहीच नसते, नुसते अस्तित्व असते. त्यामुळे अहंकाराला वाव न राहून वासनेचा क्षय होण्याला फार मदत होते. संत संगाने नाम घेण्याची बुद्धी येते. नाम घेता घेता बुद्धीला स्थिरता येते आणि मग मनात विकल्प न येता संतांच्या देहाच्या संगतीचा खरा फायदा घेता येतो. श्रीराम जय राम जय जय राम. आजचा सुविचार. आपण भगवंताच्या अनुसंधानात राहिलो तर आपल्याला नित्य दिवाळीच आहे. सर्व सोडून भगवंताच्या स्मरणात राहिले पाहिजे, परंतु व्यवहार नीट करून त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवणे हे त्याहीपेक्षाही श्रेष्ठ होय. जय श्रीराम.